अनैतिक संबंधात पतीच ठरत होता अडसर, पत्नीने प्रियकराच्या साहाय्याने केला खून। अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी गावात घडली आहे। हा प्रकार चक्क खून झाला, अंत्यसंस्कार झाले, तब्बल 8-9 दिवसांनी उघडकीस आला आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी, तिचा प्रियकर तसेच मयताची दोन्ही मुले या 4 जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। भारत इराप्पा करपे वय 58 असे खून झालेल्या पतीचे नाव आहे, तर पत्नी नीलाबाई भारत करपे वय 50 आणि तिचा प्रियकर बाबाजी गोविंद करपे वय 42, मनोज भारत करपे, अनिकेत भारत करपे असे संशयित आरोपींची नावे आहेत। नीलाबाई करपे व बाबाजी करपे यांचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते। दोघांच्या अनैतिक संबंधासाठी भारत करपे हे अडथळा ठरत होते। या रागातून खुनाच्या दिवशी भारत यांना काठीने बेदम मारहाण करून गळा दाबून ठार केले होते। खुनाचा कोणालाही सुगावा लागू नये या हेतूने घरासमोरील खिडकीस ठिबकच्या पाईपने गळफास घेतलेल्या अवस्थेत अडकून ठेवून बनाव केला होता। या घटनेची कल्पना मनोज करपे, अनिकेत करपे व त्याच्या दोन्ही मुलांना झाली। दोन्ही मुलांनी भारत करपे याचा मृतदेह उतरून कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात आणला। वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत काढून आल्याचे डॉक्टरांच्या पासून लपवून ठेवण्यात आले व वडिलांचा मृत्यू दारू पिऊन झाला असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले। डॉक्टरांनी विच्छेदन करण्याचा सल्ला दिला, मात्र त्यांनी तो न ऐकता वडिलांचा मृतदेह करोली टी येथे घेऊन गेले व नातेवाईकांना बोलावून मृतदेह जाळून अंत्यविधी उरकण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी, तिचा प्रियकर व दोन्ही मुलांच्यावर खून करून मृतदेह नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। मी प्रवीण कुमार कांबळे, पोलीस निरीक्षक, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे। कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीत असलेले दूर क्षेत्र सलगरे यातील आमचे बीट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी गोसावी यांना त्यांच्या बीटमधील करोली गावामध्ये भारत इराप्पा करपे वय 58 वर्ष यांचा दिनांक 28 मार्च या दिवशी त्यांची मिसेस नीलाबाई करपे व तिचा प्रियकर बाबाजी करपे या दोघांनी मारहाण करून गळा दाबून जीव घेतलेला आहे। अशा पद्धतीचं खून केला याबाबतची माहिती, गोपनीय माहिती मिळाली होती। या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने त्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली असता त्या दिवशी 9:15 वाजताच्या सुमारास भारत इराप्पा करपे यांना नीलाबाई, त्यांची पत्नी नीलाबाई व बाबाजी करपे ही दोघं मारहाण करताना पाहिलेली लोक होती। तसेच त्या दिवशी मारहाण केल्यानंतर त्यांना त्यांच्याच भावाच्या घराच्या खिडकीला गळ्यामध्ये ठिबक सिंचनाचा पाईप लावून गळफास लावून बनाव केला होता, गळफास लावण्याचा बनाव केला होता। मात्र त्या ठिकाणी रोहन साळवे हा मुलगा वॉशरूम करता गेलेला असताना त्याने ते पाहिल्यानंतर त्यांना परत इथे हॉस्पिटलमध्ये आणलं। हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर इथे ते दारू पिऊन मयत झाले अशी खोटी बतावणी केली व त्यांचं PM न करता परत नेऊन त्यांचं प्रेत 4:30 वाजता दहन वगैरे केलेलं होतं। ही गोपनीय माहितीच्या आधारे खात्री केली। यावरून असं झालं की नीलाबाई तसेच बाबाजी करपे या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते। अनैतिक संबंधाला कुठेतरी अडथळा येत आहे भारत करपे यासाठी त्यांना मारहाण केली होती, काठीने मारहाण केली आणि परत नीलाबाई यांनी त्यांच्या गळा दाबून तिचा मय झाल्यानंतर, हालचाल थांबल्यानंतर त्यांना नीलाबाई आणि बाबाजी या दोघांनी उचलून गळ्याला ठिबक सिंचनाचे पाईप मध्ये लावून खिडकीला अडकावून गळफास लावल्याचा असा बनाव केला होता। आणि त्यात सामील त्यांची मुलं देखील, त्यांना ही बातमी तिच्या आईने सांगितली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे सर्व तपास केला असता जे गोपनीय बातमी होती ती पूर्णपणे खरी होती। भारत इराप्पा करपे यांना त्यांची पत्नी नीलाबाई करपे व बाबाजी करपे या दोघांनी मारहाण करून गळा दाबून जीव ठार मारले। तसेच त्यांची मुले
अनिकेत करपे व मनोज करपे यांनी त्यांचे प्रेत विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे असं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कवठेमंकाळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 131/2026 BNS कलम 103(1) 238 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून त्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत.